साडीची सगळ्यात सोपी घडी म्हणजे खोपा घडी आणि खण घडी। याच प्रकारच्या साड्यांच्या घड्या मी नेहमी घालते आणि याच्याने काय होतं, अगदी कपाटातल्या साड्या ढिगभर जरी खाली पडल्या ना तरी सुद्धा घडी अजिबात मोडत नाही। तर तीच पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सुरुवातीला आपण ना खण घडी बघतोय। तर अशा पद्धतीने ना आपण साडीची घडी घालून घ्यायची आहे। शेवटी आपल्याला एक कोपरा दुमडायचा आहे त्रिकोणामध्ये आणि त्याच्याच पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने त्रिकोण दुमडवत जायचे आहेत आणि शेवटी जो कोपरा राहतोय ना तो आतमधल्या साईडला दुमडवायचा आहे। अशा पद्धतीची ही खण घडी होते आणि आतमध्ये ना छान कप्पा तयार होतो। तर त्याच्यामध्ये आपण ब्लाऊज ठेवू शकतो। तर ही खण घडी ना अगदी पारंपरिक आहे, जे की आजी पणजी आपल्या लुगड्याच्या घड्या घालायच्या, चोळीच्या घड्या घालायच्या, अशा पद्धतीची ही घडी। त्यानंतर ती कालची जी आहे ना खोपा घडी साडीची, तर ती नॉर्मल जशी साडीला घडी घालतो आपण त्या पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे। बघू शकता कितपत मोठी घडी घालायची आहे त्या आकाराने घ्यायचं। शेवटी शेवटचा भाग जो आहे तो घ्यायचा हातामध्ये, त्याच्यातला एक काठ घ्यायचा आणि अगदी आपण बॉक्समध्ये जशी साडी टाकतो त्या पद्धतीने टाकायची। व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने एकच लेयर घ्यायची आहे काठांची वरती आणि अशा पद्धतीने जो काही खोपा तयार होतो त्या खोप्यामध्ये आपण आपला साडीवरचा ब्लाऊज त्याच्यामध्ये सुरक्षित ठेवू शकतो। तर अशा पद्धतीच्या या दोन्ही साड्यांच्या घड्यांना अगदी पारंपरिक आहेत। पहिली होती खण साडी घडी आणि दुसरी आहे खोपा साडी घडी। तर दोन्ही साडींमध्ये ना अगदी ढिगभर साड्या जरी एकावरती एक पडल्या ना तरी सुद्धा ब्लाऊज बाहेर निघत नाही आणि साड्या अगदी व्यवस्थित राहतात। तर यातली कुठली पद्धत तुम्हाला आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा।